आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। बेडगच्या राजकारणात मोठा भूकंप, गजराज गटाने फडकवला भाजपचा झेंडा, आमदार सुरेशभाऊ खाडेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब। बेडगच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे यांच्या गजराज गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे व सुमनताई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे बेडग परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे। बेडग येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांचे माननीय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी भाजप हा सर्वसामान्य शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला पक्ष असल्याचे सांगितले। केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास कामांना गती मिळत असून बेडगच्या प्रगतीसाठीही पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सरपंच बाळासाहेब खरमाटे, मल्हारी दाजी नागरगोजे, शरद पवार, संजय गोसावी, राजेंद्र नागरगोजे, तुकारामदादा नागरगोजे, बंडू नागरगोजे, हनुमंत खाडे, पंडित वनवे, विकास कांबळे, सुधाकर ओमासे, गोपाळ शेळके, सतीश नागरगोजे, प्रवीण सानप यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता। कार्यक्रमास मिरज विधानसभा प्रमुख काकासो धामणे, जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, मेघराज शिंदे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, बेळंकी सरकार गायकवाड, अजित भंडे आदी मान्यवर उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजप अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे।